तिकडे विरारच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीचं मदत आणि बचाव कार्य आता संपले। तब्बल 46 तासानंतर हे बचाव कार्य संपले। रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत एकूण 9 जण जखमी झाल्याची माहिती वसई विरार मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे यांनी दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। विरार इमारत दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन संपलेलं आहे। यावरती अधिक बोलण्यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे सर आहेत। सर, काय सांगाल? रेस्क्यू ऑपरेशन संपलेलं आहे, आतापर्यंत ढिगाऱ्याखालून किती बॉड्या काढल्यात, काय काय अपडेट्स आहेत? ही जी रमाबाई अपार्टमेंट इमारत आहे, काल मध्यरात्री ही कोसळली, त्याच्यानंतर आता ही सतत त्याच्यावरती शोध आणि सुटकेचं काम सुरू आहे। अंतिम टप्प्यामध्ये आहोत। तर आतापर्यंत 26 रहिवाशांच्या बाबतीमध्ये शोध आणि सुटका केलेली आहे। त्याच्यामध्ये 9 लोक जखमी आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। आणखी 17 रहिवाशी हे मृत अवस्थेमध्ये सापडलेले आहेत। सर, प्राथमिक माहिती कशामुळे ही संपूर्ण बिल्डिंग कोसळली होती? ही इमारत फारशी काही जुनी नव्हती, पण एकूणच हे आता पहिल्यांदा लक्षात येते की इमारतीला कुठल्या प्रकारचा दर्जा नाही आहे। आता हे बांधकाम करताना पहिल्यांदा लक्षात येतं, आणि कदाचित पावसाळ्याचे दिवस दर्जा नसणं त्याच्यामुळे हे घडलं असू शकतं असं वाटतं। अर्थात चौकशी अंती नंतर त्याच्यामध्ये आपल्याला निष्कर्षाप्रती येता येईल। अनेक इमारती याच अवस्थेत आहेत आज वसई विरार परिसरामध्ये। पालिकेकडून नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत, तरी लोक तिथेच राहत आहेत आणि असे हे अपघात घडतात। त्यामुळे लोकांना काय आव्हान असेल? लोकांना आमचं हेच आव्हान आहे की सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपला जीव महत्त्वाचा आहे। अशा वेळेला लोकांनी एकतर अधिकृत ठिकाणीच घरं घ्यावीत, त्याला महानगरपालिकेचा परवाना असतो, परमिशन असते, आणि त्याचबरोबर त्याचा बांधकामाचा दर्जाही चांगला असतो। अनाधिकृतमध्ये अशा पद्धतीचे घरं घेतली, निवासस्थानं घेतली की अशा पद्धतीचे प्रॉब्लेम हे होत राहतात। त्याच्यामुळं आमचं आव्हान आहे की अधिकृतमध्ये घरे खरेदी करा, हा एक भाग झाला। दुसरा भाग असा आहे की ज्या ठिकाणी महापालिका सांगते की हे घर धोकादायक आहे, ही इमारत धोकादायक आहे, तर त्या सिरियसली ते घेतलं पाहिजे। त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून खरोखर आपण हे राहण्यायोग्य आहे का नाही हे ठरवलं पाहिजे। राहण्यायोग्य नसेल तर तातडीनं ते खाली केलं पाहिजे, कारण जीव महत्त्वाचा असतो। आमचं एवढंच सांगणं आहे की जीवासाठी आपण एवढं करतोय तर तो सांभाळला पाहिजे।